Hi friends, today I teach you 3.7 The man who never lied म्हणजे असा व्यक्ती जो कधीही खोटं बोलत नाही हा धडा मी माझ्या भाषेत सांगणार आहे. Let's start. The one special thing about Mohammed was that he never told a lie. असा विशेष व्यक्ती जो कधीही खोटं बोलत नाही तो मोहम्मद होता. It's not very easy to do that. म्हणजे हे बोलणे काही सोपे नाही. But Mohammed was a wise man. मोहम्मद हा हुशार व्यक्ती होता. He kept his eyes open to what was going on around him that choose his word carefully. तो आजूबाजूकडे काय चालू आहे यावर निरीक्षण करायचा आणि योग्य शब्द वापरायचा. He became famous as the man who never lied. म्हणजे तो एक प्रसिद्ध व्यक्ती म्हटला गेला. Even people who lived 20 days away knew about him. जे व्यक्ती 20 दिवसापूर्वी निघून गेले त्यांनाही मोहम्मद बद्दल माहिती होते. नेक्स्ट. When people told the king about Muhammad, जेव्हा लोक त्या राजाला मोहम्मद बद्दल सांगतात, the king was not ready to believe it. त्या राजाला त्यांच्यावर विश्वास बसत नव्हता. Bring this man to me. त्या माणसाला माझ्याकडे आणा. He said. राजा म्हणाला. So Muhammad was brought before the king. म्हणून त्या माणसाला राजाकडे आणले. Muhammad, is it true that you never tell a lie? Muhammad, हे खरं आहे का की तू कधीही खोटं बोलत नाही? Yes, your majesty. हो, राजसाहेब. And you will not tell a lie in future. आणि तू भविष्यातही खोटं बोलणार नाही का? Never, your majesty. कधीही नाही राजसाहेब. The king looked at Muhammad thoughtfully. राजाने मोहम्मदला विचारपूर्वक बघितले. Be carefully. काळजीपूर्वक राहा. Sometimes we don't even know how the lie gets on our tongue. कधी कधी आपल्याकडून खोटं बोलले जाते. नेक्स्ट. Some days passed. काही दिवस निघाले. The king called Muhammad again. राजाने वापस मोहम्मदला बोलवलं. When Muhammad came. मोहम्मद वापस आला. The king was just coming out of his palace. तेव्हा राजा त्याच्या राजवाड्याच्या बाहेर निघालेला होता. There were many people around him. राजाच्या बाजूला अनेक लोक उभे होते. He was going on a hunt. तो शिकारीवर जात होता. नेक्स्ट. The king called Muhammad over to him. राजाने मोहम्मदला त्याच्याकडे बोलवले. Muhammad, I am going on a hunt and then to my summer palace. मोहम्मद, मी अगोदर माझ्या शिकारीवर जाणार आहे. त्यानंतर मी समर पॅलेस मध्ये जाणार आहे. The king spoke and as he walked towards his horse. म्हणजे राजा म्हणाला की तो त्याच्या घोड्याकडे चालत जात आहे. He held the horse mane and put his left foot in the stirrup. म्हणजे राजाने घोड्याच्या आयाला पकडून आपला डावा पाय स्टिरपवर ठेवला. स्टिरप म्हणजे काय तर स्टिरप म्हणजे घोड्यावर आपण जेव्हा स्वार होत असतो तेव्हा डावा ठेवण्याची जागा, पाय ठेवण्याची जागा. Then he turned to Muhammad and said. म्हणजे तो मोहम्मदकडे वळला आणि म्हणाला, Now run to the summer palace. म्हणजे जा पळ समर पॅलेसकडे. And tell the king. आणि राणीला सांग to prepare a big feast for me and my people. म्हणजे माझ्यासाठी आणि माझ्या लोकांसाठी जेवण बनव मोठ्या प्रमाणात. Including you. तुझ्यासाठी सुद्धा. हरी लवकर जा. नेक्स्ट.
palace. मोहम्मद मागे वळला आणि समर पॅलेसकडे धावला. When he left, तो गेल्यानंतर the king began to laugh. तो जो राजा होता तो हसायला लागला. I am not going anywhere today. मी आज कुठेही जाणार नाही. Just wait till Muhammad tells this lie to the queen. आता बघा मोहम्मद राणीला खोटं सांगेल. नेक्स्ट. The next day, the king went to this summer palace. पुढच्या दिवशी राजा समर पॅलेसला गेला. Did Muhammad tell you to prepare a feast for me? मोहम्मदने तुला माझ्यासाठी जेवण बनवायला सांगितले होते का? It was a lie. ते खोटे होते. नेक्स्ट. Muhammad gave me your message yesterday. मोहम्मदने संदेश काल पाठवला होता. The queen answered. क्वीनने उत्तर दिले. मोहम्मद म्हणाला, maybe the king will come here by noon. Maybe he won't. तो राजा येणार किंवा नाही. नेक्स्ट. And what does that mean? याचा अर्थ काय? Tell me for sure. मला खात्री करून सांग. I told Muhammad. असे मी मोहम्मदला सांगितले. But Muhammad said, परंतु मोहम्मद म्हणाला, I can't tell you for sure. मी तुम्हाला खात्री करून सांगू शकत नाही. I don't know whether the king put his right foot in the stirrup. मला माहित नाही राजाने त्याचा उजवा पाय स्टिरअपवर म्हणजेच ज्यावरून आपण घोड्यावर चढतो त्या ठिकाणी पाय ठेवण्याच्या जागेवर ठेवला की नाही. Or whether he put his left foot on the ground again after I left. किंवा मी गेल्यानंतर त्याने त्याचा डावा पाय परत स्टिरअपवरनं ग्राउंडवर ठेवला असेल की नाही. So we just waited for you yesterday, but you did not come. त्यानंतर मी तुमची वाट बघितली पण तुम्ही नंतर काही आलेच नाही. नेक्स्ट. When the king heard this, राजा जेव्हा हे ऐकतो, he was taken back. तो आश्चर्यचकित होतो. He agreed that Muhammad was really a wise man who only spoke what he saw with his own eyes. राजाने हे मान्य केले की मोहम्मद हा असा एक व्यक्ती आहे की जो त्याने जे आपल्या डोळ्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेले आहे तेच तो बोलतो. नथिंग मोर नथिंग लेस. जास्तही नाही आणि कमीही नाही. थँक्यू.